हॅलो माझ्या लाडक्या चिमुकल्यांनो. मी अनु, तुमची गोष्ट आई. मला सांग, तुला कधी रस्त्यात किंवा बागेत एखादी वस्तू सापडली आहे का? किंवा एखादं खेळणं? मग तू काय केलं? ती वस्तू स्वतःकडे ठेवली की ज्याची आहे त्याला शोधून ती वस्तू परत दिली? आज आपल्या लाडक्या सोनू शशालाही अशीच एक गोष्ट सापडली. पण मग त्याने काय केलं? ऐकूया याच गोष्टीत. सोनू ससा आणि हरवलेला आंबा. एका हिरव्यागार सुंदर जंगलात आपला छोटासा मित्र सोनू ससा इकडे तिकडे उड्या मारत फिरत होता. आज सकाळचं वातावरण किती छान होतं. थंडगार वारा, रंगीबिरंगी फुलं, फुलपाखरं हवेत नाचत होती आणि आपला सोनू त्यांच्या मागे पळत होता. तेवढ्यात काहीतरी चमकलं. अरे, सोनू थांबला. त्याने गवत बाजूला केलं आणि तिथे एक मोठा रसाळ सोन्यासारखा चमकणारा पिकलेला आंबा पडला होता. तुम्हाला आवडतो का आंबा? सोनूच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं. त्याला तो लगेच खावाच वाटत होता. तो हसत म्हणाला, वा, किती सुंदर आंबा आहे. पण लगेच त्याच्या मनात एक विचार आला. हा इथे आला कसा? हा नक्की कुणाचा तरी असेल. सोनूने आंबा अलगद उचलला. त्याने तो आपल्या छोट्याशा टोपलीत ठेवला आणि म्हणाला, चल सोनू, आधी हा आंबा कोणाचा आहे ते शोधू. याचा मालक शोधूया. सोनू जंगलात सगळीकडे फिरत होता. कोणी दिसलं की त्याला विचारायचा. रस्त्यात त्याला खारुताई भेटली. खारुताई, खारुताई, हा आंबा तुमचा आहे का? खारुताई हसली. अरे नाही रे सोनू. थोडं पुढे हरिण काका भेटले. हरिण काका, हा तुमचा आंबा आहे का? नाही रे बाळा. सोनू पुढे पुढे चालत राहिला. सूर्य वर आला. थोडा वेळ गेला, पण आंब्याचा मालक काही सापडेना. सोनू थोडासा थकला. तो एका झाडाखाली बसला. आंब्याकडे पाहत म्हणाला, जर मला मालकच सापडला नाही तर मी काय करू? तेवढ्यात दूरवरून कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. ची ची. सोनू पटकन उठला. कोण रडतंय बरं? तो आवाजाच्या दिशेने धावत गेला. एका मोठ्या झाडावर एक छोटंसं घरटं होतं आणि घरट्यात होती चिंगी चिमणी. तिच्यासोबत तिची 3 गोड पिल्लं होती. पिल्लं भुकेने चिवचिव करत होती. आई, आई, भूक लागली. सोनूने प्रेमाने विचारलं. चिंगी, काय झालं? चिंगीने डोळे पुसले. ती म्हणाली, सोनू, आज सकाळी मला एक मोठा पिकलेला आंबा सापडला होता. मी तो माझ्या पिल्लांसाठी आणला. पण थोडा वेळ पाणी प्यायला गेले आणि परत आले तर आंबा गायब. पिल्लं आता खूप भुकेली आहेत. हे ऐकताच सोनूच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो म्हणाला, चिंगी, तू हा आंबा म्हणते का? असं म्हणत त्याने टोपली उघडली. चिंगीचे डोळे आनंदाने चमकले. अरे, हा तर माझाच आंबा. सोनू हसत म्हणाला, मला हा जंगलात पडलेला सापडला. मला वाटलं कुणाचा तरी असेल, म्हणून मी सकाळपासून त्याचा मालक शोधत होतो. अरे,
हा तर माझाच आंबा. चिंगीच्या डोळ्यात आता आनंदाश्रू आले. ती म्हणाली, सोनू, तू खरंच खूप प्रामाणिक आहेस. आजकाल अशी मुलं म्हणजे असे ससे फार कमी भेटतात. दोघेही हसू लागले. चिंगीने आंबा कापला. आधी आपल्या पिल्लांना दिला. मग एक छोटासा तुकडा सोनूकडे धरला. सोनू म्हणाला, अरे नाही नाही, हा तुमचा आंबा आहे. चिंगी हसून म्हणाली, मित्रांसोबत वाटून खाल्लं तर आनंद अजून वाढतो. सोनूने हसत आंबा घेतला. सगळे मिळून गप्पा मारत हसत गोड आंब्याचा आस्वाद घेऊ लागले. थोड्याच वेळात सगळ्या जंगलात बातमी पसरली. सोनूने आंब्याचा मालक शोधून आंबा परत दिला. सगळे त्याचं कौतुक करू लागले. पण सोनू मात्र शांतपणे हसत होता. कारण त्याला समजलं होतं, प्रामाणिकपणा केल्यावर मिळणारा आनंद कोणत्याही आंब्यापेक्षा जास्त गोड असतो. बरं, माझ्या गोड दोस्तांनो, आता मला सांगा, जर तुम्हाला रस्त्यात एखादं खेळणं सापडलं तर तुम्ही काय कराल? शाब्बास. आणखी एक प्रश्न, सोनूने आंबा स्वतः खाल्ला का? नाही ना? त्याने काय केलं? हो, त्याच्या मालकाला शोधून परत दिला. वा, किती छान. तुला समजले का आता? दुसऱ्याची वस्तू परत करणं, खरं बोलणं आणि योग्य गोष्ट करणं यालाच प्रामाणिकपणा म्हणतात. आणि प्रामाणिक मुलांवर सगळ्यांचा विश्वास बसतो. सगळे त्यांना खूप प्रेम करतात. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ऐकायला सांगा. पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या सोनू सशाच्या आणखी काही नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा आणि नेहमी प्रामाणिक राहा. बाय बाय.